दिनांक 11 एप्रिल शनिवार रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती संत सावतामाळी मंदिरात माळी समाज बांधवांकडून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। उपस्थित मान्यवर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नाना माळी व सोसायटीचे चेअरमन संपतराव वक्ते, गणेश खिराडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबाबत आपल्या भाषणातून माहिती दिली। या कार्यक्रमास माळी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। एन.डी. माळी, अमोल माळी, भगवान निकम, रामकृष्ण मामा पवार, केशवराव जाधव, रामभाऊ पुरकर, अशोक पवार, दत्तात्रय माळी, संजय सगर, संगीता सगर, पुष्पवती गोसावी, भरत माळी उपस्थित होते। निर्भीड ज्योत न्यूजसाठी गणेश खिराडकर, वडनेर भैरव। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती। या जयंतीनिमित्तानं आपण सर्वजण तिथं आलात, प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। शिक्षणाचा सूर्य आणि महिलांसाठी खऱ्या अर्थानं शिक्षण मिळालं पाहिजे आणि महिलांचं सबलीकरण केलं पाहिजे ह्या हेतून आपलं जीवन, पत्नीला सुद्धा त्या मार्गाला नेऊन आणि महिलांना शिक्षण दिलं पाहिजे, समाजाला शिक्षण दिलं पाहिजे, ह्या सर्व दलित असं, आदिवासी असं प्रत्येकाला गरीबाला शिक्षण मिळालं पाहिजे या हेतूने खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं पूर्ण जीवन या समाजासाठी, या देशासाठी, राज्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी वाहिलं। जसं दादा बोलले का क्रांती सूर्य म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षणाचा जो सूर्य उगवला, त्यामुळे त्यांना क्रांती ज्योती फुले असं पदवी त्यांना मिळाली। आणि तेव्हापासून तर आजचा जर विचार केला तर आज आपण चंद्रावर कधीच गेले, एकदम इंटरनेटच्या सगळ्या सोयी, म्हणजे घरबसल्या आपण ज्या काही गोष्टी करतोय मोबाईलवरती, तर खऱ्या अर्थानं त्यांचीच पुण्य म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। अशा महान थोर विभूतीला मी सलाम करतो आणि आज या ठिकाणी क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीच्या निमित्तानं आज सगळे आपण मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, सगळे ग्रामस्थ उपस्थित झालात, त्याबद्दल मी प्रथमतः सगळ्यांचं स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थानं हाच कार्यक्रम नुसता वडनेरमध्ये नाही, नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतभरात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांचा काय, पण भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचा हा मोठा उत्साह आणि उत्साहपूर्वक कार्यक्रम प्रत्येक गावोगावी साजरा होत आहे। कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी 200 वर्षापूर्वी जो क्रांतीसूर्य निर्माण केला, ती खऱ्या अर्थानं सगळ्यांना एक जगाला, महाराष्ट्राला, आपल्या जिल्ह्याला एक प्रेरणादायी चांगली गोष्ट आहे का त्या महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी एक शिक्षणाचं रोपटं रवलं आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांना सुद्धा काम करता यायला लागलं। आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बरेच एक पुस्तक लिहिले, पाण्यावर लिहिले, आसूड लिहिले, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली। त्याच्यातून एक चांगलं प्रत्येक शेतकऱ्यांना असेल, गोरगरिबांना असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना असतील, त्याचं चांगलं मार्गदर्शन मिळून त्यांच्या पावलावर पावलं ठेवून आपण ही ज्योत पुढं न्यायची। तिला आज आपण महात्मा ज्योतिराव फुलेला अभिवादन करतो आणि असेच विचार आपल्या प्रत्येक कुटुंबात, घरात देऊन त्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। त्याला अभिवादन करतो आणि थांबतो।